तुम्हाला माहितीये का, बच्चू भाऊंना मोठमोठी मंत्रिपदाची खाती मिळाली असताना त्यांना फक्त आणि फक्त दिव्यांग मंत्रालय हवं होतं. त्याचं झालं असं की बच्चू भाऊ 2019 मध्ये चौथ्यांदा आमदार झाल्यावर सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना मोठमोठ्या व महत्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती. पण बच्चू भाऊंनी उराशी एकच स्वप्न बाळगलं होतं, ते म्हणजे दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवं स्वतंत्र मंत्रालय, ज्यामुळे दिव्यांगांच्या सर्व योजना समस्या या एकाच छताखाली येतील. सरकारने त्यांची मागणी लक्षात घेत 9 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्रासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना केली. हे मंत्रालय सामाजिक न्याय मंत्रालयापासून वेगळं करून निर्माण करण्यात आलं. बच्चू भाऊंमुळे दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला. दिव्यांग बांधवांच्या सर्व योजना शासकीय धोरणाचं केंद्रीकरण झालं. चला महाराष्ट्र कल्याणाची जबाबदारी घेऊया. बच्चू भाऊ कडूंना पुन्हा विधानसभेत पाठवूया.